नमस्कार भक्तांनो. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आजचा हा सोमवार विशेष व्हिडिओ आहे. सोमवार हा दिवस भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी श्रद्धेने पूजा आणि अभिषेक केल्यास महादेव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. पण अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो. शिवलिंगावर अशी कोणती एक वस्तू ठेवली तर महादेव नक्की प्रसन्न होतात? मित्रांनो, आज आपण तोच सोपा आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मग्रंथांनुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्र हे भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. असे मानले जाते की बेलपत्राच्या 3 पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप असते. म्हणून जेव्हा आपण भक्तिभावाने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो तेव्हा भगवान शंकर अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंगाची पूजा करा. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर दूध, गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करा. यानंतर भक्तिभावाने बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. पान फाटलेले नसावे आणि ते स्वच्छ असावे. बेलपत्र अर्पण करताना मनात किंवा मोठ्याने हा मंत्र म्हणा. नमः शिवाय. हा मंत्र भगवान शंकरांचा सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो. श्रद्धा आणि विश्वासाने हा मंत्र जपल्यास जीवनातील अनेक संकटे दूर होतात आणि मनाला शांती मिळते. असे म्हणतात की जो भक्त दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येते. मित्रांनो, महादेव अतिशय भोळे आहेत. म्हणूनच त्यांना भोलेनाथ असे म्हटले जाते. ते आपल्या भक्तांच्या मनातील भावना पाहतात. म्हणून पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल किंवा आयुष्यात अडचणी असतील तर या सोमवारी हा छोटासा उपाय नक्की करा. विश्वास ठेवा, महादेव तुमची प्रार्थना नक्की ऐकतील. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.